एक माणूस चांगला टाईट करायला 532 रुपये 85 पैसे लागतात. आणि सध्या 99% लोक दारू पितात. 99. फक्त आमच्यासारखे थोडे नालायक राहिले का आम्ही पित नाही. नाही तर सरलाट मंडळी टाईट होती. त्याच्यातही 2-3 टप्पे झाले. धोत्रावाले कधी मध्ये पित त्याच्या कोणी कानपट्टीत ठेवून देत. मंडळी हुशार आहे ती सगळे झोपल्यावर पितात निवांत. ते दर्जेदार दारुडे आहेत. हा झिरोचा बल्ब बिल्ब टेबलावून राहून रिलॅक्स. उलटी त्याची बायको म्हणते आता त्यांच्या वागण्यात पहिल्यापेक्षा फार बदल झाला. पहिलं लय मारायचं ग, लय मारायचं, उड्या मारू मारू मारायचं ग, उड्या मारू मारू मारायचं. पण आता मला अंदाज आला त्याला काय लागत. त्याला एक खांब्या दिला आणि ते जर पालथं पडलं ना सकाळ बहुत उतानं सुद्धा होत नाही ग, उतानं सुद्धा होत नाही. लय वाकात ग, लय वाकात. आणि कोरड पडली का वकारीच साठीत ग, वकारीच साठीत. पण त्याच्या वागण्यात पहिल्यापेक्षा लय. आणि अपघाताला 3च कारण आहेत. 1 दारू, 2 स्पीड आणि 3 मोबाईल. हे तरुणपणात जे खोब्यातून पोरं निघले गुडघ्यातून गेले ना याला हेच कारण आहेत. पाया पडून सांगतो तुमचं सगळं व्हावा अपघात होऊ नये, हे जाऊ नये. याला लखंडी सळई घातली संपला विषय. याला वाकरवर चालायची वेळ आली समजा. आता शुगर आहे ना आपल्याला, आपण पवारांच्या कार्यक्रमाला आलोय ना मग गपचूप कीर्तन ऐकायचं ना. आचार्य गार का मारतो शुगर आहे ना तुला मग गप मर ना. बुंदी आहे का बुंदी आहे, बुंदी आहे. खालीच 2 मुठी त्याला वाढणारेच 2 दिसायला लागले. शुगर आहे ना आपल्याला पथ्य पाळावा. आणि आज 99% लोक संपत्तीच्या हवेसापायी याच्याकडे दुर्लक्ष करून आहेत. फक्त गाड्या बंगले, पैसा, गाड्या बंगला, पैसे, मान, याला काय गोळ्या सुईच्या नाही. कपाट भर गोळ्या आहेत काहींच्या घरात. झोपायच्या गोळ्या, पालथवायच्या गोळ्या, उलथवायच्या गोळ्या, उताना व्हायच्या गोळ्या, तोंड वाचवायच्या गोळ्या. काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. अरे काय करू, देव खाऊन देत नाही रे याला. हां 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 साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात नाही खाते. याला जपा. आणि अटॅक बिटॅक येण्याचं कारण काय. जरा एज्युकेटेड लोक नीट आहे का. उगाच जनता नादीला येत बसू नका. अटॅक इज नॉट अ डिसीज. काही झालं का या लोकांनी तडाखा उठवलाय. काय आला, काय आला बोला पटकन. अटॅक आला. काय आला, अटॅक आला. सांगा मला बरं अटॅकची व्याख्या. एखादा एज्युकेटेड माणूस हे MA MPhil PhD झालेले सांगा बरं काय भानगडे अटॅक. कधी याची नको नाहीत लावून. तुम्ही 30 दिवसाचे 1.5 लाख पेमेंट घेते तरी कशी. कशाला म्हणते अटॅक तुम्ही. ऐका अटॅकची व्याख्या. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. काय म्हणते तुमचं, हा किंवा नाही. अटॅक हा रोग नाही. अटॅक हा मानसिक तणाव आहे. आणि बसलेली सगळी माणसं माझ्या सगट तणावात आहे. तणाव आहे, लोड आहे तुम्हाला बसलेल्या माणसांना. काहींना इस्टेट मोकार आहे पोरग नाही. काहींना इतकी पोर आहे झोपाय जागा नाही. काहींनी इतका प्रयत्न केला नाही झाले. काहींना रातचं दिसत नाही दिवसा दिसत आहे. काहींचा सीझन गेला बायको मिळालं. काहींना मिळाली ती राहीनं. टेन्शन मध्ये लोक आहे. टेन्शन. काहींना बायको मिळाली ती राहीनं, राहिली तिला पोर व्हायनं, झालं ते सुईचं येईनं. तमाशाचे. काहींना सुनच मिळालं, मिळाली तिनं सासू दिंडीत काढली. टेन्शन मध्ये. काहींना एकच पोरगी लग्नाची गरज नाही पडली. टेन्शन मध्ये. आणि त्याच्यामुळं काय होतं, थिंकिंग झालंय हाय आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन झालंय कमी. आणि हृदयाला रक्त कमी पडलं की माणसाला घाम येतो. हृदयाला 4 कप्पे आहेत. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. ब्लड ऑफ सर्क्युलेशन इन टू हार्ट इज लोअर. माणसाला घाम येतो आणि घामाला का माणूस घाबरतो. त्या स्पीडमध्ये त्याचा रक्तवाहिन्या बंद पडतात. इट इज कॉल्ड अटॅक. आणि अटॅक जर यायचा नसेल तर एकच औषध. नो टॅबलेट, नो इंजेक्शन. अटॅकला गोळ्या नाही आणि औषध नाही. अटॅकला एकच औषध, झालेली घटना जाग्यावर विसरणे. सोडून द्यायचं. कॉलेजला असताना प्रियेशीनं धोका दिला, देऊ दे ना. मग सारखी तीच तो धोका टेथसला सोडून द्यायचा तो विषय.
मग अटॅक का नाही? मग एवढे लोक आजारी पडतात, एवढे लोक हे करत्या, एवढे लोक काळजी घेत्या. 45 डिग्री तापमानाला नवरा बायको पहाटे 4ला उठून 10 वाजेपर्यंत 2.5 टन ऊस तोडतात. निरीक्षण करा बरं तुम्ही. पहाटे उठते ती बाई, 2-4 भाकरी थापते, कालवण करते, गडी बैलगाडीत बसला 5ला थळात. ती तो तोडायला, ती साळायला, तो मुळ्या बांधायला, ती वाडे बांधायला. 11ला गाडी ताईट, 2.5 टन माल. बैलगाडीवर बसणार, भाकर चुरणार, कालवण सांडण ना हलतात, भाकर चुरणार, त्याच्यात कालवण टाकणार, दणकून 2 जण खाणार, वड्याचंच पाणी पिणार, ठणठणीत. सर्दी नाही, पडसं नाही, रोग नाही, काहीच नाही. हे माश्या धरणाऱ्यांची पोरं आहेत, सारखे पाण्यात आहेत, चड्ड्यात तर नाहीच, उघडे आणि भोंगळेच आहेत, पण त्यांना सर्दी नाही. आणि आपला नुसता पप्पू 15 ऑगस्टला लवकर उठला आणि पप्पूनं फक्त असं केलं, जाऊ नको तू शेंडावंदाला नको जाऊ, त्याला सर्दी झाली. मग दिशी पाच त्याला. आपल्यालाच का रोग होतात. उभ्या महाराष्ट्र मास्क वापरितो, सॅनिटायझर वापरितो, एवढे लोकांनी पार पाण्यावाने आंघोळी केल्या सॅनिटायझरमध्ये. इन टोटल महाराष्ट्र एखादा रस्त्याच्या कडेचा भिकारी पॉझिटिव्ह निघून मला केस दाखवा बरं, त्याची ना आंघोळीची तर गाठ नाही, साबण तर त्याला माहीतच नाही, पण गडी ठणठणीत का? त्याला ह्युमिनिटी जास्त आहे, थिंकिंग कमी आहे. आणि आपली ह्युमिनिटी कमी, थिंकिंग. काय होईल, काय होईल, काय होईल? काहीच नाही म्हणा, नीट बस. सोयाबीन काढून आला आणि चुलीला 2 तंगड्या लावून बसला. बायको म्हणली चहा घ्या, मी टेन्शनमध्ये आहे. काय काय होईल हे देशाचं? ती म्हणली देशाचं मरू द्या, दोतार जळालं तेवढं मागं वाढा, चहा प्या. आपल्याला तेवढंच दोतार आहे, ते जर जळालं तर सकाळी लुंगी लावा लागल, गप बसा. याला टेन्शन. तो म्हणला मा कोणी ऐकतच नाही, सांगूच नको. काही नाही होणार, काही नाही होणार. भारतामेनला विचारा, जनपळभर म्हणतील हाय हाय, काही होणार नाही. ज्ञान आलं पाहिजे, इथं आपण आलोय. 1, काळजी नका करू, शरीरानं पिडावे, याला त्रास द्यायचा नाही. 1, 2, मोटरसायकल चालवणाऱ्यांना मोबाईल बंदच ठेवला पाहिजे. तुमचं काय मत आहे? बंद. एज्युकेटेड लोक कानात मोबाईल गुंतीत आहे, गेलं तसं येड्या बाबलीत गेलं, निघालं खुब्यातून. कशाला घाल? 1, अपघात होऊ नये. ओव्या सांगतो 2 आणि पहिला मुद्दा संपवतो. शरीरा न पिडावे, व्रतनियम न करावे, देवांतरा न बसावे, तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यजावे. आणि तुम्ही जर तुमचा धर्म पाळला तर देव ना. आणि बसलेल्या लोकांना पाया पडून सांगतो, कधीच एकत्र येऊ नका, धर्मासाठी एकत्र आल्याशिवाय राहू नका. आणि आज संकट माणसावर नाहीत, आज संकट धर्मावर आहेत. आपल्याला आज माणसं वाचवायचेत नाही, माणसं मारू द्या. माणसं तर कधीतरी एकदा जाणार आहे. कलियुगात खरं चालत नाही, फक्त स्तुती लागते. आमच्यासारखे खरे बोलत्या, इकडलं वाक्य तिकडं, तिकडलं वाक्य इकडं, क्लिप करायची ना आमच्या ठोकायची. 2 तास कीर्तन घेऊन जायचं, मोबाईलमध्ये कॅमेऱ्या फिमेऱ्यात घेऊन जायचं, मग अख्खं यूट्यूबला नाही टाकायचं. इकडलं एक वाक्य काढायचं, इकडलं एक वाक्य काढायचं, TRP तुम्ही कमवायचा, इज्जती आमच्या घालवायची. मी मेलोच मायाभोवती लफडे मिटतील असं वाटतंय मला. कारण रोज उठलो का मी 9 लफड आहे मायाभोवती, उठलो का लफड. आपण म्हणलं ना पोरांना अभ्यास कर, लगेच क्लिप तयार झाली. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखवल्या, ठोका त्याच्या. आपण म्हणलं ना महिलांना संस्कृती टिकवावी, महिलांना खाली जाऊन बोलले. अरे ह्या जगात जर कुणीच खरं बोललं नाही तर जग संपेल, संपेल. त्रास होऊ द्या, पण कुणीतरी खरं बोललं पाहिजे. काय मत आहे तुमचं? माझ्या कीर्तनातले जे वाक्य असतात ते कुणाच्या भावना बिवना दुखायच्या नसतात, कुणाला नाराज बिराज. माझं काय तुमच्याशी घेणं नाही, फक्त मी शेतकऱ्याचाच आहे, तुमच्यातलाच आहे. आम्ही तुमचे म्हणून तुम्हाला बोललंच पाहिजे, आणि तुम्ही आमचे म्हणून निमतरी ऐकलं पाहिजे. तुमच्यात माझ्यात एवढाच फरक आहे, मी उभा आणि तुम्ही बसले. आज आमचं तुम्ही जर ऐकत नाही तर महाराष्ट्रातल्या पवित्र मातीला वृद्धाश्रमाचा डाग लागला आहे. बापाच्या अगोदर मुलाला खांदा लागला आहे. बाप मेल जिवंत आहे, पोरगा गेलाय. 16चा पोरगा बलात्कार करतो, याचा अर्थ काय? 17चा पोरगा खून कर. अरे कधी कधी न्याय देवतेला सुद्धा प्रश्न पडतो की याचं वय कमी आहे आणि गुन्हा मोठा आहे, का करताय हे? याला एकच अभाव आहे, भजनाची ताकद कमी पडली. नामासी विनमुख तो नर
पाप्या. आणि आपण मेल्यानंतर ही लहान पिढी जी तयार झाली, ही लहान आली, ही देवळं सुद्धा ठेवणार नाही. देवळं पाडून टाकतील ही पोरी. ती म्हणतील मोक्याच्या जागेवर देवळं आलं तिथं धंदा चालल. समाज संपलाय. तुमचं काय मत आहे? हे इंदुरीकडचं कीर्तन मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरं आहे, आज बोलतो ते कायम खरं आहे. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला म्हणत होतो मजूर गाडी होईल, आला. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजानं पैसे देईल, दिले. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन, घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. अरे आखी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडं आहे पण इतका. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो हुंडा बंद होईल, आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो बायको मिळणार नाही. बायको ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा हा विचार करायचा नाही. त्यांनी आता असेच दिवस काढायचे, कोणता तरी फोटो ठेवायचा, बायको नाही. रेंज गेली काहींची, रेंज काहींचा डिस्प्लेच गेला, चित्रच दिसाना. काहींचे तर मंगळवारी लग्न झाले, गुरुवारी जे नवरी गेली आलीच नाही, म्हणजे जे पहिल्या नवरीच्या घरी गेली. आणि मी तुम्हाला 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो रक्ताचे नाते संपतील. कुठे नाते, कुठे बहीण, कुठे भाऊ, कुठे बहीण. बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊ जाम केले तेवढे यमानं केले नसते. यमानं यम परवडला पण बहीण परवडली नाही. तुमचं काय मत आहे? ह्या दिसत्यात फक्त अशा. यातल्या 15 जणी अशा आहेत भावाशी बोलत नाही, अशा माया पुढे बसलेत. आता मी नावा सगळं सांगलं, आपलं काम वेगळं आहे. फक्त भामट्याची दुनिया वावळी ते भावरा आहे. काय गाजर वावळी ते भावरा आहे. बायपासमध्ये ना हायवेमध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, पैसे परत गेलेत. नाही गेले, बहिणीने सह्या केला नाही, पैसे परत गेलेत. कुठे बहीण, कुठे भाऊ, फक्त चाललंय, पैसे परत गेले. पाया पडला भाऊ, पाया. अरे एखादी बहीण म्हणली असती मी सही करते, माझ्या मुलीच्या लग्नाला मदत करत्यानं केली असती, मला घर बांधायला मदत करत्यानं केली असती, माझ्या मुलाच्या शिक्षणाला मदत करत्यानं केली असती. रक्ताचे नाते संपून टाकलेत लोकांनी. 50% लग्नांमध्ये सक्का मामा राहिला नाही. एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला आपल्याकडं, गुरु मामा. ती अवलाद कुठं तयार झाली तिचा शोध लावला पाहिजे आणि भोंगळा करून आणला पाहिजे. गुरु मामा नाव आहे का अवलादीचा? अरे त्याचं बनियन मळू द्या, शर्ट फाटू द्या, सक्का मामाच लग्नात शोभतं. तुमचं काय मत आहे? संपलो आम्ही फक्त कडक कपडे घालायचे, भारीतले ब्रँड प्यायचे आणि भारीतली केस काळी करायची आणि भारी मोबाईल वापरायचे, म्हणजे आम्ही सुधारला. अरे ईश्वरासारखी भाऊ रडला, बहिणीच्या दारात जाऊन रडला, पण तिनं सही नाही केली. थोरल्याच्या मुलीचं लग्न मोडणं इतकी धाकट्याची घमेंट गेली. पुढे आम्ही थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाहीये. गैरहजर आहे तो. खोटं आहे का? मला घोडाला फक्त खोटं आहे का सांगा. पुढे आम्ही कडक कपडे घातले म्हणजे सुधरतो आम्ही. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात म्हणत होतो, असा काळ येईल महाराज की माणसं माणसाच्या जवळ राहणार नाहीत. आला. शेतकऱ्याची गाय मेली तर ती पुरली जाते, शेतकऱ्याचा बैल मेला तर तो पुरला जातो. त्याच्यापेक्षा वाईट माणसं जाळलंय.